जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हेलो टीचर मध्ये. मित्रांनो, फार दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे. थोडा इश्यू होता. तर बघा, ऍडव्हर्टाइजमेंट आहे ऑर्डनन्स फॅक्टरीची, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स च्या अंडर मध्ये जे ऑर्डनन्स फॅक्टरी येते, जिथे आपला युद्धाकरता लागणारा शस्त्रसाठा बनवलेला जातो, तिथली ऍडव्हर्टाइजमेंट आहे. तुम्हाला माहितीच असेल, ऑर्डनन्स फॅक्टरी जी आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये येत होती. आता पण आहे, परंतु त्यांचं जे आहे मित्रांनो कॉर्पोरेशन झालेलं आहे. त्या कॉर्पोरेशनच्या अंडर आता जे भरती प्रोसेस आहे ते होत आहे. त्याच्यामध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी कानपूरच्या जागा निघालेल्या आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर आहे मित्रांनो. तुम्ही ते बघू शकता. ऍडव्हर्टाइजमेंटच्या ज्या जागा आहे त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर आहे. आता नेमकं कॉन्ट्रॅक्ट बेसिक म्हणजे काय आणि किती वर्षासाठी हा कॉन्ट्रॅक्ट राहील आणि किती जागा आहे ते आपल्याला व्हिडिओमध्ये बघायचं आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, ऑर्डनन्स फॅक्टरी कानपूर हे जे युनिट आहे ते युनिट आहे, म्हणजे जे कॉर्पोरेशन झालेलं आहे ते AWEIL ह्या नावामध्ये, म्हणजे ह्या कंपनीने ते कॉर्पोरेशन घेतलेलं आहे ऑर्डनन्स फॅक्टरीचं. आता मित्रांनो, ऍडव्हान्स वेपन्स अँड इक्विपमेंट इंडिया लिमिटेड असं त्याचा फुल फॉर्म होतो. तर कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर त्या जागा आहे आणि इथे बघू शकता तुम्ही. टोटल ज्या पोस्ट आहे त्या 33 पोस्ट तुम्हाला इथे बघायला, 35 पोस्ट इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. 35 पोस्ट करता हे रिक्रुटमेंट त्यांनी काढलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहिली पोस्ट आहे एक्झामिनर इंजिनियर. याच्यामध्ये 14 टोटल पोस्ट आहे. याच्याकरता जे क्वालिफिकेशन लागणार आहे तुम्हाला, NEC किंवा NTC इन मशिनिस्ट टर्नर अँड मिलर ट्रेड, ह्या 3 ट्रेड पैकी तुमचं नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट किंवा नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट पाहिजे आहे त्यांना. ठीक आहे. म्हणजे मशिनिस्ट टर्नर किंवा मिलर ट्रेड या 3 ट्रेड पैकी सर्टिफिकेट पाहिजे आहे. नंतर आहे मित्रांनो दुसरं इलेक्ट्रोपेटर एक पोस्ट आहे, त्याला सुद्धा NEC किंवा NTC लागणार आहे. नंतर मशिनिस्ट 3 पोस्ट आहे, NEC किंवा NTC मशिनिस्ट ट्रेड मध्ये लागणार आहे. नंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता 4थ्या नंबरची पोस्ट जी आहे ते हीट ट्रीटमेंटची आहे. हीट ट्रीटमेंट ऑपरेटर 3 जागा याच्या आहे. तर हे सगळी माहिती तुम्हाला वाटायची आहे. फिटर जनरल 2 जागा आहे, इलेक्ट्रिशियन वायरमॅन 8 जागा आहे आणि वेल्डरच्या 4 जागा आहे. ठीक आहे मित्रांनो, आता याच्यामध्ये बघा तुम्हाला फिक्स टर्म अँड कॉन्ट्रॅक्ट विथ ड्युरेशन ऑफ. तर याच्यामध्ये बघा, अ, तुम्हाला जॉईनिंग झाल्यानंतर 1 वर्षाचा जो आहे तो कॉन्ट्रॅक्ट पिरियड दिला जाईल आणि तुमचा जो परफॉर्मन्स वगैरे पाहून तुम्हाला तो परत जो पिरियड आहे तो 4 वर्षाकरता वाढवण्यात येईल. ठीक आहे. अगोदर तुम्हाला 1 वर्षाचा पिरियड दिला जाईल. पिरियडमध्ये तुमचा परफॉर्मन्स चांगला राहिला, तुमची जे कामगिरी चांगली राहिली, तर तो पिरियड वाढवून 4 वर्षापर्यंत जास्तीत जास्त मॅक्झिमम त्यांना वाढवता येईल. त्याच्यावर क्लिअरली जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट बेसिकच राहणार आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट काय राहील, भत्ते काय राहील ते सुद्धा मी तुम्हाला समोर सांगतो. त्याची सिलेक्शन प्रोसेस काय असणार हे सुद्धा सांगतो. त्यामध्ये व्हिडिओला स्क्रिप्ट करू नका. बघा, आता क्वालिफिकेशन मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, NEC लागेल किंवा हे लागेल आपलं NTC लागेल. तर बघा, ॲज पर SRO मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी तुम्हाला गरजेचं आहे. प्लस नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट NTC किंवा नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट इश्यू बाय नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग, NCVT ने ते इश्यू केलेलं सर्टिफिकेट हवं. ठीक आहे. एज लिमिट राहणार आहे मित्रांनो, मिनिमम 18 वर्ष, मॅक्झिमम 35 वर्ष. कॅटेगरी करता राखीव आहे, तर SC ST कॅन्डिडेट असेल तर 5 वर्ष राखीव राहणार आहे. OBC कॅन्डिडेटना 3 वर्ष, एक सर्व्हिसमॅन असेल तर त्यांना त्यांच्या सर्व्हिस पिरियड प्लस 3 वर्ष. आणि नंतर मित्रांनो हँडिकॅप कॅन्डिडेट 10 वर्ष, SC ST हँडिकॅप कॅन्डिडेट 15 वर्ष आणि OBC हँडिकॅप कॅन्डिडेट 13 वर्षाचा पिरियड राहणार आहे. ठीक आहे. आता बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट विल ओनली बी टेकन ॲज प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ. ठीक आहे. तर क्लास 10व्या वर्गाचे जे बोर्ड सर्टिफिकेट असेल किंवा जे मार्कशीट असेल, ती जी आहे ती मान्य करण्यात येणाऱ्या डेट ऑफ बर्थ करता, असं इथे क्लिअरली त्यांनी सांगितलेलं आहे. आता रिझर्वेशन पॉलिसी बघा. तर SC कास्ट, ST कास्ट, अदर बॅकवर्ड कास्ट म्हणजे OBC इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, या सगळ्या करता ज्या जागा राहणार आहे त्या जागा खालील तक्त्यानुसार राहणार असं त्यांनी दिलेलं आहे. तर इथे बघा, हा तक्ता तुम्हाला इथे बघायला मिळेल. एक्झामिनर इंजिनिअरच्या टोटल जागा 14 आहे. ओपन कॅटेगरीमध्ये 8 आहे, SC कॅटेगरीमध्ये 1 आहे, ST कॅटेगरीमध्ये 1 आहे, OBC मध्ये 3 आहे आणि EWS मध्ये 1 आहे. ठीक आहे. तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता एक्झामिनरची 14 जागा आहे. रोस्टरनुसार तुम्हाला त्या जागा ओपन मध्ये 8 दिसत आहे. SC मध्ये 15% जर आपण पकडला तर 1 जागा, 7.5% ST मध्ये 1 जागा, असे त्यांनी दिलेले आहे.
तर या सगळ्या याच्या जागा तुम्हाला इथे बघायला मिळणार. टोटल जागांचा जर विचार करता 35 पैकी 25 जागा ओपन कॅटेगरी, 2 जागा एससी कॅटेगरी, 1 जागा एसटी कॅटेगरी, 6 जागा ओबीसी कॅटेगरी, ईडब्ल्यूएस ला एक आहे आणि बाकी अदर जे आहे हँडिकॅप त्यांच्या तर 2 जागा तुम्हाला इथे बघायला मिळेल. आता अप्लिकेशन फी जी राहणार आहे मित्रांनो, ते अप्लिकेशन फी ₹100 राहणार आहे आणि याच्यामध्ये जे सूट देण्यात आलेली आहे एससी, एसटी आणि एक सर्व्हिसमॅन तसेच फिजिकल हँडिकॅप जे कॅन्डिडेट असेल त्यांना या फीज मधून सूट देण्यात आलेली आहे. आणि हे जे फीज आहे तुम्हाला ते डिमांड ड्राफ्ट द्वारे भरायचे आहे. आणि डिमांड ड्राफ्ट वर जे नाव राहणार आहे ते ऑर्डनन्स फॅक्टरी कानपूर असा ऑर्डनन्स फॅक्टरी कानपूरच्या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट बनवायचा आहे, म्हणजे डीडी बनवायचा आहे. आता अप्लाय कसा करायचा आहे बघा. तर अप्लाय करता तुम्हाला इथे ऑनलाईन ऑप्शन नाही आहे, इथे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अप्लाय करावा लागणार आहे. त्याच्याकरता तुम्हाला काय आहे मित्रांनो, ही साईट दिलेली आहे. त्या साईट वरती जाऊन तुम्हाला एक अप्लिकेशन फॉर्म मिळेल, तो अप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे. जर इथून तुमच्याशी डाउनलोड नाही झाला तर मी टेलिग्राम चॅनलला तो अप्लिकेशन फॉर्म टाकून देतो, तिथे तुम्ही तो जाऊन डाउनलोड करू शकता. आणि ही ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनल वरती म्हणजे हॅलो टीचर बायटी या टेलिग्राम चॅनल वरती टाकलेली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही अप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करू शकता. आता याच्यामध्ये बघा, कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड डाउनलोड अँड प्रिंट द अप्लिकेशन फॉर्म अँड फिल अप द सेम ब्लॉक लेटर ओनली, म्हणजे पूर्ण ब्लॉक लेटर मध्ये तुम्हाला भरायचा आहे, स्मॉल लेटर मध्ये तो फॉर्म भरायचा नाही. ठीक आहे, पूर्ण ब्लॉक लेटर मध्ये फॉर्म भरायचा आहे. कॅन्डिडेट मस्ट गो थ्रू डिटेल्स टर्म अँड कंडिशन आर मस्ट चेक रेग्युलर दिस वेबसाईट, म्हणजे ह्या वेबसाईट जी दिलेली त्यांनी AWIL.in.notice ह्यावरती तुम्हाला जाऊन ते सगळे टर्म अँड कंडिशन चेक करून घ्यायचे आहे. ऍक्च्युली सगळे टर्म अँड कंडिशन याच्यामध्ये दिलेले आहे, परंतु अप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा याच्यावरती त्यांनी सांगितलेलं आहे. तर अप्लिकेशन मित्रांनो बॉल पॉईंट पेनने तुम्हाला भरायचा आहे. ब्लॅक पेन वापरू शकता किंवा ब्लू पेन सुद्धा वापरू शकता, पण कॅपिटल लेटर मध्ये तुम्हाला भरायचं. आता बघा याच्यानंतर द एम्प्लॉप म्हणजे तुमचं जे लिफाफा असेल त्याच्यावरती अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ट्रेडचं नाव लिहायचं आहे कॅपिटल लेटर मध्ये, आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिक हे सुद्धा पूर्ण तुम्हाला तुमच्या लिफाफ्यावर लिहून घ्यायचा आहे, जो लिफाफा तुम्ही पोस्टाने पाठवाल. अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ट्रेस नेम अँड कॉन्ट्रॅक्ट बेसिक, कोणत्या ट्रेससाठी अप्लाय केलेला आहे आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिक हे सगळं तुम्हाला त्या वरती लिफाफ्यावरती लिहून घ्यायचं आहे. अप्लिकेशन अलॉंग विथ अदर नेसेसरी इन्क्लोजर्स अँड द 2 एक्स्ट्रा फोटोग्राफ, म्हणजे 2 एक्स्ट्रा फोटोग्राफ तुम्हाला सेल्फ अटेस्टेड केलेले, आणि ते सेल्फ अटेस्टेड मित्रांनो तुम्हाला फोटोच्या मागच्या साईडला करायचे आहे, त्याच्यावर तुमची साईन राहील. ठीक आहे, आणि ते तुम्हाला त्या फॉर्म बरोबर जोडून पाठवायचे आहे, 2 फोटोग्राफ पाठवायचे आहे. आणि जो पत्ता आहे मित्रांनो, जो ऍड्रेस राहणार आहे, द चीफ जनरल मॅनेजर ऑर्डनन्स फॅक्टरी कानपूर, कालपी रोड कानपूर यूपी या नावावर तुम्हाला तो पाठवायचा आहे अप्लिकेशन. ठीक आहे, याची क्लोजिंग डेट जी राहणार आहे मित्रांनो 8/4/2026 राहणार आहे. 8/4/2026 नंतर जे काही अप्लिकेशन येईल ते मान्य केले जाणार नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर जे आहे ते अप्लिकेशन तुम्ही फॉरवर्ड करा. आणि त्यांनी याच्यामध्ये लिहिलेलं नाही की स्पीड पोस्टने पाठवायचे आहे की साध्या पोस्टने पाठवायचे आहे, परंतु साध्या पोस्टने पाठवायचा प्रयत्न करा. स्पीड पोस्टचे अप्लिकेशन कधी कधी ऍक्सेप्ट करत नाही. ठीक आहे, आता याच्यानंतर मित्रांनो कंट्रोल अप्लाइड विल बी, आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय पेमेंट काय असणार आहे तुमचं ते सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे, मी शॉर्टकट मध्ये सांगतो. 18,000 बेसिक नुसार तुम्हाला जे आहे मित्रांनो पे केलं जाईल. इथे 7 शिपीशी लेवल आहे, लेवल जे राहणार आहे ते 1 राहणार आहे. आणि याच्यामध्ये 18,000 बेसिक राहणार आहे. त्यानंतर तुम्हाला जो काही TA DA आहे ते सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला दिला जाईल. बाकी जे काही फॅसिलिटी देतात कंपनी परमनंट एम्प्लॉईडला, पेमेंटच्या बारात त्या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला दिल्या जाईल, परंतु ज्या अदर फॅसिलिटी आहेत त्या तुम्हाला मिळणार नाही. आता एवढं जर वाचत बसलो आपण तर बघा व्हिडिओ लंबा होईल, त्याच्यामुळे मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगत आहे. ठीक आहे, द परफॉर्मन्स ऑफ द इंडिव्हिज्युअल फिक्स टर्म एम्प्लॉय विल बी इन हाफ इयरली बेसिस, त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला सुट्ट्या वगैरे किती देण्यात येणार आहे ते सुद्धा याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. वर्किंग हार्स काय असणार आहे तुमचे, तर मित्रांनो एम्प्लॉईज विल वर्क ॲज पर द प्रोडक्शन शेड्यूल. 8 घंट्याचा वर्किंग तास असणार आहे. 6 डे पर वीक, 48 घंटे ज्याला आपण म्हणतो एका हप्त्यामध्ये 48 घंट्याचा वर्क असतो, त्यामध्ये दिवसाला 8 घंटे असा राहणार आहे. संडेला सुट्टी राहील. ठीक आहे, नंतर मित्रांनो जॉब स्पेसिफिक ॲज पर रिक्वायरमेंट ऑफ द पोस्ट अँड युनिट. मोड ऑफ सिलेक्शन बघा, आता सिलेक्शन कसं होणार आहे, तर सिलेक्शनची जी प्रोसेस आहे मित्रांनो याच्यामध्ये रिटर्न टेस्ट वगैरे नाही आहे. तर याच्यामध्ये तुमचे जे मार्क आहे ते मार्क याच्यात काउंट केले जाणार आहे. सिलेक्शन ऑफ द कॅन्डिडेट शॅल बी डन बेस ऑन द मार्क फॉर इन द एनसीबीटी अँड ट्रेड टेस्ट प्रॅक्टिकल टेस्ट ओनली. तर बघा आता ट्रेड टेस्ट तर दिलेली आहे त्यांनी, परंतु होऊ शकते इन द ऑर्डर ऑफ मेरिट
cut off percentage for the calling candidate for the trade test will be decided by the ordnance factory Kanpur based on the total marks scored in the institute. तर मित्रांनो ट्रेस टेस्ट त्यांनी घेणार आहे, बहुतेक ज्या फॅक्टऱ्या त्या घेत नाही. आता यांनी दिलेलं आहे का ट्रेस टेस्ट होणार आहे तुमची. तर आता सिलेक्शन ऑफ द कॅन्डिडेट शॅल बी डन बेस ऑन द मार्क्स स्कोर इन द इन्स्टिट्यूट, म्हणजे तुमच्या इन्स्टिट्यूट मध्ये किती मार्क आहेत आणि तुमचे ट्रेड टेस्ट आणि प्रॅक्टिकल टेस्ट. प्रॅक्टिकल टेस्ट मध्ये तुम्हाला जे काही प्रॅक्टिकल घेईल ते तुमच्या ट्रेडनुसार त्याचे मार्क्स त्याच्यामध्ये काउंट केले जाणार आहे. याच्यानुसार तो मेरिट बनणार आहे. तर मेरिट बनल्यानंतर मग तुमची पुढची प्रोसेस होणार आहे. ट्रेड टेस्ट, तुमचे एनसीईटीचे मार्क आणि तुमचे प्रॅक्टिकलचे मार्क. आता ट्रेड टेस्ट विल कॅरी आउट बाय ऑर्डनन्स फॅक्टरी कानपूर. आता ट्रेड टेस्ट जे घेणार आहे ते ऑर्डनन्स फॅक्टरी कानपूरच घेणार आहे. नंतर मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर बेस ऑन द कंबाईंड मार्क्स इन द इन्स्टिट्यूट एक्झाम अँड टेस्ट टेस्ट प्रॅक्टिकल टेस्ट. तर जे मेरिट बनणार आहे मित्रांनो, तुमची एनसीईटीचे मार्क, ट्रेड टेस्ट आणि प्रॅक्टिकल टेस्ट यांच्यावरून ते मेरिट बनणार आहे. नंतर आहे वेस्टेज ऑफ मार्क इन्स्टिट्यूट एक्झाम अँड ट्रेड टेस्ट प्रॅक्टिकल विल बी 80 मार्काचे, म्हणजे रिटर्न आणि जे तुमचे इन्स्टिट्यूटचे मार्क आहे ते 80% असणार आहे आणि जे 20% आहे ते मित्रांनो टेस्ट टेस्टचे मार्क असणार आहे. वेटेज ऑफ मार्क इन्स्टिट्यूट एक्झाम अँड ट्रेड टेस्ट प्रॅक्टिकल विल बी 80. टेस्ट टेस्ट आणि प्रॅक्टिकलचे 80 मार्क असणार आहे आणि 20% जे मार्क आहे तुमचे ते काउंट करणार आहेत. तर कॅन्डिडेट क्वालिफाईंग इन द इन्स्टिट्यूट अँड ट्रेड टेस्ट प्रॅक्टिकल टेस्ट विल बी कॉल फॉर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन. आता ज्या कॅन्डिडेटनी एनसीटीबीटी अँड ट्रेड टेस्टमध्ये प्रॅक्टिकल टेस्टमध्ये क्वालिफाय केलं त्यांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता मेरिट बेसिकवर बोलावण्यात येणार आहे. म्हणजे ज्याचे मार्क जास्त आहे त्या क्रमानुसार तुम्हाला डीव्ही करता बोलावण्यात येणार आहे. डीव्ही म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन बोलावण्यात येणार आहे. द नंबर ऑफ कॅन्डिडेट कॉल द डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन विल बी लिमिटेड टू द नंबर ऑफ पोस्ट नोटिफाईड डिस्प्लेस कॅटेगरी वाईज. म्हणजे कॅटेगरी वाईज तुम्हाला जेवढ्या काही पोस्ट असेल त्या पोस्टनुसार तो एक जे एका पोस्ट करतात 2 लोक 3 लोक कोणते किती लोक बनवायचे ते डिसाईड करेल. त्याच्यानंतर तुम्हाला मेरिटनुसारच बोलावण्यात येणार आहे. ठीक आहे. हे सगळी माहिती तुम्हाला वाचून घ्यायची. आता रिजेक्शन कोणत्या कंडिशन मध्ये तुमचं अप्लिकेशन जे आहे ते रिजेक्ट होऊ शकते. तर अप्लिकेशन रिसिव्ह आफ्टर द क्लोजिंग डेट, म्हणजे क्लोजिंग डेट जी दिलेली आहे त्यांनी 4 तारीख, सॉरी जी वरची तारीख आहे माझ्या पण लक्षात नाही. तर 8/4/2026, 8/4/2026 पर्यंत जे अप्लिकेशन येईल त्याच्या अगोदर ते मान्य केले जाईल. त्याच्यानंतरचे अप्लिकेशन जे आहे ते मान्य केले जाणार नाही. सोबतच जर तुमचा फॉर्म तुम्ही अपुरा भरला असेल तर या कंडिशन मध्ये तुमचं अप्लिकेशन रिजेक्ट करण्यात येणार आहे. जनरल कंडिशन दिलेली आहे. द सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट फॉर एज प्रूफ एक्सपिरियन्स सर्टिफिकेट फ्रॉम इन्स्टिट्यूशन, म्हणजे तुम्ही जो सर्टिफिकेट पाठवणार आहे फॉर्म बरोबर तुमचे काही एज्युकेशन सर्टिफिकेट असेल, तुमचं डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा तुमचे जेवढे काही सर्टिफिकेट ते सेल्फ अटेस्टेड असायला हवे, म्हणजे तुम्ही ते स्वतः अटेस्ट केलेलं पाहिजे. तो ओबीसी कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर द पोस्ट अंडर ओबीसी कॅटेगरी शुड ऑल्सो हॅव द सबमिट ड्युली साइन अंडरटेकिंग द फॉर्मॅट गिवन अपलोड. आता ओबीसी कॅन्डिडेट करता ओबीसी कॅटेगरीचा फायदा घ्यायचा असेल तर त्यांनी जो फॉर्मॅट दिलेला आहे याच्यामध्ये फॉर्म मध्ये तो सुद्धा भरायचा आहे. किंवा तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट सुद्धा जोडू शकता. परंतु दोन्ही जर त्यांनी मागितलं असेल तुम्हाला दोन्ही भरणे गरजेचे आहे. एक वेळा त्या साईट वरती जाऊन तुम्ही इंस्ट्रक्शन क्लिअरली वाचून घ्या. ठीक आहे. सबमिशन ऑफ फॉल्स इनकरेक्ट इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन अँड ऑर, जेवढे काही तुम्ही फॉर्म भराल तो सगळं व्यवस्थित भरायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त जर मित्रांनो तुम्ही काही चुका केल्याच्यामध्ये इनकरेक्ट फॉर्म भरला किंवा इनकम्प्लीट भरला किंवा चुकीचा भरला तर मग तुमचं जे अप्लिकेशन आहे ते रिजेक्ट केले जाईल. ओनली शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट विल बी इन्फॉर्म, म्हणजे जे शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट असेल ते निवडलेले कॅन्डिडेट असेल त्यांना जे आहे ते इन्फॉर्म केले जाईल पुढील प्रोसेस करता. ऑर्डनन्स फॅक्टरी कानपूर विल नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द लेट नॉन रिक्रुटमेंट ऑफ द फील्ड अप्लिकेशन, म्हणजे ऑर्डनन्स फॅक्टरी कानपूर जे आहे ते तुमचे अप्लिकेशन जर लेट मिळालं त्या कारणासाठी जबाबदार राहणार नाही. ईमेल आय डी आणि फोन फोन किंवा मोबाईल नंबर शुड बी केप ऍक्टिव्ह, म्हणजे तुमची ईमेल आय डी जे चालू असेल ते तुम्हाला द्यायची आहे आणि फोन नंबर सुद्धा जो चालू असेल तो द्यायचा आहे. जो ईमेल आय डी तुम्ही रेग्युलर चेक करता त्याची ईमेल आय डी तुम्हाला इथे द्यायची आहे. त्याच्यावरती पुढची प्रोसेस होईल. आता अदर बेनिफिट अँड टर्म अँड कंडिशन. अदर बेनिफिट काय मिळणार आहे तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर इथे दिलेलं आहे. वर्किंग पॅटर्न ऑफ द tenure based personal will the prerogative of the employer.
लीव्ह किती मिळणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे. 12 महिन्याचा 12 लीव्ह तुम्हाला इथे देण्यात येणार आहे. ठीक आहे. आणि त्या लीव्ह ज्या आहे मित्रांनो, नाही वापरला तर तुम्हाला त्याचे काही पैसे वगैरे भेटणार नाही. परंतु वापरला तर एका दिवसाची सुट्टीचे तुम्हाला पैसे मिळू शकते. ठीक आहे. तर हे सगळी इथं फॅसिलिटी तुम्हाला दिलेली आहे. काय मिळणार आहे, काय नाही मिळणार आहे, ते तुम्ही इथे वाचू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, दे विल नॉट एंटर द फॉलोइंग, म्हणजे आता हे तुम्हाला जे मिळणार आहे ते वरती तुम्हाला 12 पॉईंट त्यांनी दिलेले आहे. जे मिळणार नाही ते आता इथे खाली सांगितलेलं आहे. तर बघा, परमनंट एम्प्लॉईला ज्या फॅसिलिटी मिळतात त्याच्यामध्ये प्रमोशन झालं, ओटी अलाउन्स झालं, लोन ॲडव्हान्स, इंटरेस्ट सबसिडी, मेडिकल फॅसिलिटी, कॅन्टीन ॲडव्हान्स, तर ह्या सध्या सर्व फॅसिलिटी तुम्हाला मिळणार नाही. प्रमोशन तुम्हाला मिळणार नाही, ओटी अलाउन्स मिळणार नाही, लोन ॲडव्हान्स अँड इंटरेस्ट सबसिडी ते सुद्धा तुम्हाला मिळणार नाही, मेडिकल फॅसिलिटी मिळणार नाही. आता मेडिकल फॅसिलिटी मित्रांनो, म्हणजे तुम्ही जर फॅक्टरीच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला तिथे म्हणजे काही थोडंसं लागलं-लुगलं किंवा काही झालं तर तिथे तुम्हाला ते फर्स्ट एड देऊ शकतात. त्याच्यानंतर जे वेगळी फॅसिलिटी, फॅमिली फॅसिलिटी मेडिकलला मिळते. मेडिकल फॅसिलिटी जे फॅमिली करता मिळते, डिपेंडंट करता मिळते, ते तुम्हाला याच्यात मिळणार नाही. ठीक आहे. त्यानंतर भरपूर काही आहेत मित्रांनो. एल-टी-सी आहे, स्कूल फी फुल स्कूल फीज आहे, मुलांची ग्रँड ऑफ स्टडी लिव्ह आहे. तर भरपूर काही फॅसिलिटी आहे ज्या तुम्हाला याच्यामध्ये मिळणार नाही. फक्त तुम्हाला ज्या मिळेल त्या वरच्या 12 पॉईंट आहे, ते तुम्हाला 12 पॉईंट वाचून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, ऑल कॅन्डिडेट द सेम, हे सुद्धा पॉईंट तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. मोठा पॉईंट आहे त्या. आणि याच्यानंतर कॅन्डिडेट टू इन्शुअर दे आर एलिजिबल फॉर द एंगेजमेंट, हे सुद्धा तुम्हाला अदर इन्फॉर्मेशन फॉर द कॅन्डिडेट, हे महत्वाचं आहे बघा. तर देअर ॲडमिशन टू द स्टेज ऑफ द सिलेक्शन प्रोसेस विल बी प्युअरली प्रोविजनल सब्जेक्ट टू satisfy the prescribed individual candidates. Selected candidate must undergo medical फिटनेस टेस्ट बिफोर जॉईनिंग. तर तुमचं बघा, तुमचं सगळं झाल्यानंतर तुमचं जे सिलेक्ट कॅन्डिडेट्स आहेत त्यांचं मेडिकल केलं जाईल आणि ते मेडिकल टेस्ट करायचे आहे. ठीक आहे. मोर इश्यू अ कॉल लेटर ॲडमिट कार्ड द कॅन्डिडेट टेस्ट विल बिफोर द candidate has been finally accept the verification available candidate will be original documents will be done only the time of document verification. तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे ते फक्त तुम्हाला जेव्हा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होईल तेव्हाच आणायचे आहे. सोबत कोणत्याही प्रकारचं ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म बरोबर जोडायचं नाही. ठीक आहे. जेव्हा तुमचं डीबी येईल तेव्हा तुम्हाला ते आणायचं आहे. द कॅन्डिडेट शुड रेग्युलरली चेक देअर ईमेल आय डी फॉर एनी करस्पॉन्डन्स फॉर द करंट. तुमची जी ईमेल आय डी आहे तुम्हाला रेग्युलरली चेक करायचं आहे, त्याच्यावर कसल्या प्रकारची माहिती देण्यात येणार आहे ते सगळी माहिती तुम्हाला ईमेल आय डीद्वारे देण्यात येणार आहे. ॲडमिट कार्ड कॉल लेटर विल बी फॉरवर्डेड द कॅन्डिडेट बाय पोस्ट किंवा ईमेल. तर ॲडमिट कार्ड किंवा कॉल लेटर जे येणार आहे तुम्हाला पोस्टाने सुद्धा येऊ शकते आणि ईमेलने सुद्धा येऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला ईमेल आय डी चेक करत राहायचे आहे. बारकू काही पॉईंट दिलेला आहे मित्रांनो. एनी डिस्प्यूट विथ रिगार्ड द, हे सोडून द्या. द सिटीजन ऑफ द इंडियन हू आर द फिलिंग, म्हणजे इंडियन असेल तो फॉर्म भरू शकते. इन कम्प्लीट अंडरटेकिंग. तर बघा, याच्यानंतर टी-ए-डी-ए सुद्धा दिला जाईल SC-ST कॅन्डिडेटना, त्यांची सुद्धा त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो एवढे पॉईंट्स आहेत. सोबत तुम्हाला ही जी साईड आहे AWEIL.in.notice, याच्यावरती जाऊन सगळे फॉर्म भरायचे, टर्म अँड कंडिशन वाचून घ्यायचे. आता मित्रांनो, सारखे मार्क पडल्यानंतर जे आहे ते सारखे मार्क पडल्यानंतर कोणाला प्राधान्य देण्यात येईल ते सुद्धा आपल्याला इथं बघायचं आहे. बघा, 6व्या नंबरचा पॉईंट आहे. तर त्याच्यामध्ये बघा, एक ट्रेड अप्रेंटिस ऑफ ऑर्डनन्स फॅक्टरी कानपूर जो असेल त्याला अगोदरचं प्राधान्य देण्यात येणार आहे. जर तुमचे सारखं मार्क झाले, मार्क तुमचे जर टाय झाले, ठीक आहे, मेरिट तुमचा टाय झाला, तर त्यामध्ये पहिला जो प्राधान्य देण्यात येणार आहे तो ऑर्डनन्स फॅक्टरी कानपूरमध्ये अप्रेंटिसशिप केलेला किंवा ITI केलेला मुलाला देण्यात येणार आहे. याच्यानंतर एक ट्रेड अप्रेंटिस ऑफ ऑर्डनन्स फॅक्टरी. याच्या व्यतिरिक्त दुसरा जो असणार आहे मित्रांनो, समजा ह्या कॅन्डिडेट मिळाला नाही, हे मान्य झाली अट नाही, तर त्या किंवा हे गट मान्य झाले, म्हणजे याचे 2 कॅन्डिडेट मिळाले, तर अशा संदर्भामध्ये तुम्हाला दुसरा रेफरन्स म्हणजे एक ट्रेड अप्रेंटिस ऑर्डनन्स फॅक्टरी, कोणत्या ऑर्डनन्स फॅक्टरीचा एक ट्रेड अप्रेंटिस असायला आला. पहिली अट आहे, पहिले कानपूरवाला असेल तर त्याला पहिलं प्राधान्य, नसेल तर मग कोणत्या ऑर्डनन्स फॅक्टरीचे अप्रेंटिसशिप असेल त्याला दुसरं प्राधान्य. दोन्ही नसेल मित्रांनो तर मग हायर मार्क जे असेल इन्स्टिट्यूट म्हणजे ITI मध्ये किंवा इन्स्टिट्यूट मध्ये त्याला प्राधान्य देण्यात येईल. याच्या संदर्भात हेही नाही तर मग डेट ऑफ बर्थ नुसार तुमचा निर्णय. ज्याची डेट ऑफ बर्थ जास्त, ज्याचं वय जास्त असेल त्याला पहिलं प्राधान्य देण्यात येईल. तर अशा प्रकारचे मित्रांनो ॲडव्हर्टाइजमेंट आहे आणि जागा आहे तर भरून घ्या.
आणि सोबतच जो साईट आहे, या साईटवरती जाऊन तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकता किंवा हॅलो टीचर वायटी नावाचं आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, तिथे सुद्धा तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो. सोबतच काही आणखी इम्पॉर्टंट माहिती आली याच्या संदर्भात तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.